हॅलो फ्रेंड, हे बघा मी आता इथे आहे ना आवळ्याचे मस्तपैकी पॉवरफुल असं इम्युनिटी ड्रिंक बनवते. त्याच्यासाठी बघा मी आहे ना दोन मोठे आवळे स्वच्छपैकी असे धुवून आहे ना बारीक कापून घेतलेत. त्यातलं बी वेगळं काढले आणि आवळाच फक्त कापून घेतलाय. आणि थोडासा पुदिना, एकदम फ्रेश पुदिना आहे, तो सुद्धा मी थोडासा स्वच्छपैकी असा धुवून घेतलाय. आणि इथे बघा 2-3 आल्याचे तुकडे घेतलेत आणि चवीसाठी थोडासा गूळ किसून घेतलाय. त्यामुळे हे ड्रिंक एकदम छान लागतं सिरप असं बनवून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कढीपत्ताची मी चांगली 15-20 पानं घेतलेत कढीपत्त्याची. कारण कढीपत्ता आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे. आवळा आणि कढीपत्त्याचं कॉम्बिनेशन एकदम छान आहे हे केस गळतीसाठी. आणि इथे मी बघा काळी मिरी घेतलेत, 7-8 काळी मिरी घेतल्यात आणि 2 वेलची घेतल्यात अखंडच. कारण आपल्या ह्या ड्रिंकला वेलची घातल्यामुळे खूप छान असा सुगंध येतो आणि ड्रिंक प्यायला एकदम छान वाटतं. त्याच्यासाठी मी 2 अखंड वेलचीही घेतल्यात. तर हे सगळं आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून 1 ग्लास पाणी घालून हे छानपैकी फाईन बारीक वाटून घेणार आहोत. आणि त्याचं मस्तपैकी असं आपण ड्रिंक बनवणार आहोत. ते तुम्ही लहान मुलांपासून तर अगदी 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंतही देऊ शकता, पिऊ शकता. त्याने काहीच हानिकारक नाही आहे, उलट त्याने फायदेच होतात आपल्या शरीराला. आणि या थंडीच्या दिवसात खूप जणांचे प्रॉब्लेम क्रिएट होतात, की केस गळतीचे प्रॉब्लेम खूप जणांना होतात. थंडीचे दिवस आले की बऱ्याच प्रमाणात केस गळत असतात. तर मी तर सगळ्यांना सांगेन की तुम्ही आठवड्यातून रोज जरी तुम्हाला प्यायला जमलं नाही तरी कमीत कमी तुम्ही 2 ते 3 वेळा तरी हे आवळा, कढीपत्ता आणि पुदिनाचा अशा प्रकारे ज्यूस करून मिक्सरला पियत जा घरच्या घरी. ते घरच्या साहित्यातच सगळं होतं, त्यामुळे काही ते बनवायला काही कठीण नाही आहे. बरेचसे प्रॉब्लेम त्यामुळे सॉल्व होतात. ज्यांना ह्याच्यामध्ये फायबर पण बऱ्याच प्रमाणे असतं, त्यामुळे तेही शरीरासाठी चांगलं आहे. तर चला आता मी इथे बघा मिक्सरचं हे भांडं घेतलं आहे. आता हे सगळं मी 1 ग्लास पाणी घालून मिक्सरमध्ये छानपैकी याचा ज्यूस बनवून घेणार आहे.